गेली अनेक वर्ष राधानगरी धरणाच्या काठावरून बघायला मिळणारी बेनझीर व्हिला ही आता पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे। पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवणारं हे आहे राधानगरीतील लक्ष्मी धरण। 1909 साली राजश्री शाहू महाराजांनी हे धरण बांधायला सुरुवात केली। महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। धरणातील पाण्यानं तळ गाठल्यानं सध्या धरणाच्या मध्यभागी असणाऱ्या बेटावरील झाडातून एक वास्तू डोकावताना दिसते आणि ती वास्तू म्हणजे बेनझीर व्हिला। या वास्तूचा इतिहास जर पाहिला तर ह्या वास्तूमधून या धरणाची पाहणी व्हायसाठी शाहू महाराजांनी ही वास्तू बांधलेली आहे। ही वास्तू ऐतिहासिककालीन असून शासनानं याच्यावर वेळेत दखल द्यावी। स्वतः शाहू महाराज या धरणाचं बांधकाम पाहण्यासाठी येऊन या वास्तूत राहत होते। ही वास्तू बेटावर असून अत्यंत देखणी आहे, त्यामुळे या वास्तूला बेनझीर व्हिला असं नाव देण्यात आलंय। ही वास्तू त्या धरण बांधकामाच्या वेळी शाहू महाराजांनी इथे येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा इथे धरणावर येणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांना विश्रांतीसाठी बांधलेली ही वास्तू आहे। या वास्तूचं नाव बेनझीर व्हिला म्हणून आहे। सध्या या वास्तूला झाडाझुडपांनी वेढलंय। काही ठिकाणी बांधकामं ढासळत चालली आहेत। धरणात 12ही महिने पाणी असल्यानं ही वास्तू पाण्याच्या मध्यभागी राहते, त्यामुळे इथे सहसा कुणालाही जाता येत नाही। राधानगरी तालुक्यातील ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका विशिष्ट टोकावरून या ठिकाणी ही वास्तू पाहण्यासाठी आलो आहे। राधानगरीच्या धरणाच्या मध्यभागी असणारी ही आपण जी वास्तू पाहतोय याला बेनझीर व्हिला असं म्हणतात। छत्रपती शाहू महाराज भारतातले इंजिनियरांचे ज्यांना गुरु म्हणतात ते एम विश्वेश्वरय्या अशा सर्वांनी या ठिकाणी राहून या धरणासाठी मोलाचं काम केलेलं आहे। धरणाच्या बांधकामावर देखरेखीसाठी शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत आहे। ही ऐतिहासिक दगडी वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। राजर्षी शाहूंचा सहवास लाभलेली ही वास्तू राजर्षी शाहू महाराजांचं एक जिवंत स्मारक आहे, त्यामुळे ही वास्तू नष्ट होण्यापूर्वी डागडुजी आणि जतन करण्याची गरज आहे। ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।